पण या सगळ्या प्रवासामध्ये घरच्यांची साथ हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ही घरच्यांची साथ कशी मिळाली? अगदी खूपच छान. कारण सुरुवातीला अर्थात प्रत्येक साथ म्हणजे काय, प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा व्यवस्थित शिकावा, त्यांनी चांगली कुठेतरी नोकरी करावी, त्याचं घर लग्न व्हावं, मस्त मुलं व्हावीत आणि मग त्याला त्याची हाऊस मौज नंतर कर, तो सुखी राहावा, हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. असं माझ्या आईवडिलांना वाटत होतं की कुठे तू धंदे करतोस, बाबा तर कुठे फालतू धंदे लावले, नाटक सिनेमे, भिका मागायचे धंदे, काय गरज आहे तुला, त्याचं नोकरी कर, तुला नाटक काम करायचं, शिक्षण पूर्ण झालं की नोकरी कर, बँकेची नोकरी कर, बँकेत तुला भरपूर वेळ मिळेल, नाटक बिटक पण करता येईल, आणि सगळं तुझी हाऊस माऊस नंतर कर. मी केलं, पहिल्यांदा नोकरी बिक्री केली, नंतर मी नोकरी सोडली, घरी सांगितलं नव्हतं. नंतर जेव्हा बाबाला कळलं की मी नोकरी सोडली आहे, बाबांनी मला असं त्यांचा पानाचा डबा फेकून मारला होता. म्हणजे का फेकून मारला होता तर बाबांनी मला, काय तू नोकरी सोडलीस, कशा सोडलीस, काय फालतू धंदे, नोकरी सोडायची काय गरज आहे, आणि हे नाटक करणार आहेस. म्हणजे मी नाटकातनं कामं करणार आहे, कसले नाटक बिटक करणार आहेस नोकरी सोडून. म्हणजे बाबा काय नाही, एक बार शेर के मुंह में खून लग गया ना तो शेर घास नहीं खाता है. बाबांनी डबा फेकून मारला. बाप रे बाप, हे भयानक आहे. होय, त्यामुळे ही धमालच. म्हणजे जेव्हा बाबा म्हणजे ऑब्व्हियसली खूपच, बाबा जरा जास्त शिव्या द्यायचे, पण आईने खूप चांगला सपोर्ट केला मला. मला अजून आठवत आहे की मी शाळेत जायचो, कॉलेज 11वी 10वी 11वीला नेमकं. म्हणजे सकाळी मी दुपारी आलो कॉलेजमधून की आई खाणं वगैरे झालं की साड्या विकायला आई बाहेरून आणायची, मी दारोदार जायचो विकायला साड्या. तर बिल्डिंगमध्ये वगैरे जायचं कुठेतरी दुपारच्या वेळेला, बेल मारली, ते दरवाजा, साडी घेणार असं विचारलं, काय खाड दरवाजा लावायचं तोंडावर, ए वॉचमॅन सोडायचं नाही, कशाला सोडायचं, असं अपमान. ते जाम फील व्हायचं की चायला मी काय फालतू आहे का, चोरी करायला आलो का, भीक मागतोय का, तुम्ही काय म्हणजे हे सोसायटी द्यायचं नाही, असं हाकलायचं वगैरे. बरोबर. मग जाम एकदम मी असं गेलो घरी, टाकल्या आणि रडवतो, नाही मी नाही करणार, मला नाही जायचं आहे. आपलं काय झालं, नाही मला नाही जायचं कुठे साडी बिडी विकायला, 4 लोक दरवाजा उघडले की अपमान करतात, घ्यायची तर नका घेऊ ना, हाकलून वगैरे देतात, मला नाही, मी नाही करणार. तर आई बोलली, अरे ते आपलं काम आहे, त्यांना राग असेल त्यांना करू दे, आपलं काम आहे. मला नाही करणार, मला घाण वाटते, अपमान होतो, तोंडावर दरवाजा बंद करतात. तर मला आई बोलली, ती आता माझी आई बोलून गेली होती, ते काय ते म्हणतात का विधिलिखितच होतं मला माहीत नाही. मला आई एवढंच म्हणाली होती की जा, तू जा आपलं काम कर, एक दिवस हीच लोक तुझा चेहरा बघून दरवाजा उघडतील. क्या बात आहे, वा. आई बोलून गेली होती आणि मला तो अनुभव कधी आला, झेंडाचं शूटिंग चालू होतं, मोरिया झेंडाचं लास्ट सीन आहे माझं वडापावच्या गाडीचं, अवधूतच्या बंगल्यासमोर शूटिंग चालू होतं रस्त्यावर, आणि अचानक पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही एका बिल्डिंगमध्ये शिरलो, आडोशाला उभे राहिलो तर तळमजल्याला. तर ते कोणाचा तरी धक्का लागला दरवाजाला, तेव्हा माणसाने दरवाजा उघडला, तर गर्दी, तर तसं बघायला लागला काय असली गर्दी. तर त्याने मला पाहिलं, अरे संतोष मला, ते पाऊस इथे शूटिंग चालू आहे ना, तर ते पाऊस पडतो म्हणून थांबला. नाही नाही आत या ना, आत या ना, आत या. नाही नको म्हटलं, झालं संपेल तर जाईल, अहो या हो, या या या. त्यामुळे ते सटकन ते वाक्य आठवलं होतं मला, की आई म्हणाली होती की एक दिवस हीच लोक तुझा चेहरा बघून दरवाजा उघडतील. थँक्स गणपती बाप्पा मोरया. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरोखरच आता हे आणखीन पुढच्या लेवलपर्यंत जाईल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. तर संतोषचा आतापर्यंतचा हा प्रवास म्हणजे अगदी चेहरा बघून दरवाजा बंद करण्यापासून चेहरा बघून खास करून दरवाजा उघडेपर्यंत खूपच रंजक होता.